बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। क्रिप्टोकरन्सीद्वारे सोनेटिक्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या 2,90,000 रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार सचिन पृथ्वीराज चौहान, राहणार मिथिलानगर, शेटेवस्ती, सोलापूर यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आयुक्तांकडून चौकशीसाठी हा अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे। तक्रारीत चौहान यांनी म्हटले आहे की सोनेटिक्स कंपनीच्या 2 एजंटांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून आपणास गुंतवणूक करण्यास भाग पाडले। वेगवेगळ्या तारखांना UPIद्वारे रोख अशी 2,90,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे। त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठांनी भीड घालून दिली। मोबाईलमध्ये कंपनीचे ॲप डाउनलोड करून देऊन पैसे भरून घेतले। कंपनी देशात परदेशात गुंतवणूक करते। कंपनीचे कॉइन्स घेतल्यावर खूप पैसे मिळवता येतील असे प्रलोभन दाखवण्यात आले। खासगी वाहिनीवरील मुलाखती, क्रिप्टोकरन्सीची माहिती देणारे फोटो, 100 दिवसात पैसे दुप्पट अशा बोलथापामुळे मी गुंतवणूक केली। गुंतवणूक केलेल्या रकमेच्या परताव्याची मागणी करण्यासाठी पुणे येथील कार्यालयात गेल्यानंतर टाळाटाळ होत असल्याचे तक्रारीत चौहान यांनी म्हटले आहे। गेल्या अनेक वर्षापासून क्रिप्टोकरन्सीच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इथं फसवणूक होत आहे। जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन क्रिप्टोकरन्सीची त्याच्या मागून पडद्यामागून ते जे काय लोकांची फसवणूक करत आहेत, असं तुम्ही कायदा तयार करा की अशा लोकांवर गुन्हे दाखल करून मोका अंतर्गत तिथं कारवाई झाली पाहिजे। आणि सोलापूरचे पोलीस आयुक्तांना मी विनंती करतो की तुम्ही आयुक्तालयातून तुम्ही एक परिपत्रक काढा की ज्या लोकांची ह्या ॲपद्वारे फसवणूक झाले त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार द्यावे। जर आपण जर या लोकांवर कारवाई केली नाही तर येणारा काळ या सर्व तक्रारदारांना घेऊन मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आम्ही तिथं निवेदन देणार आहे। त्यामध्ये ते आमच्याकडून इन्व्हेस्टमेंट घ्यायचे, जे कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांचे नंबर आमच्याकडून जबरदस्तीने घ्यायचे। आम्ही नाही म्हटलं तरी तुम्ही द्या, आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो, ते झाले तर ठीक आहे, नाही झाले तर ठीक आहे असं म्हणून ते कन्व्हिन्स करायचे। आणि सगळ्यात मोठं त्यांनी काय केलं सर, शिववर्स हे प्रोजेक्ट लॉन्च केले छत्रपती शिवाजींच्या नावावरती। आणि त्या प्रोजेक्टवरती त्यांनी काय केलं, छत्रपती शिवरायांचे किल्ले, गड किल्ले हे तुम्हाला आभासी दुनिया त्यांनी तयार केली, मेटावर्स म्हणून एक दुनिया तयार केली। त्याच्यामध्ये ते सांगितले की तुम्हाला 1 एकर जमीन घेता येईल, महाराजांच्या युद्धामध्ये तुम्हाला सहभाग करता येईल, मावळे म्हणून तुम्हाला तो जो जीवनकाळ आहे तो परत जगता येईल। असे भूलथापा मारून लोकांची भावनिक फसवणूक करून यांनी आम्हाला ते घेण्यास भाग पाडलं। त्याच्यामुळं आम्ही ते घेत गेलो। मग त्यांनी काय केलं, 2022 साली ते कॉईन विक्री बंद केली ऑनलाईन। आणि तिने म्हटलं की हे जे ऑनलाईन कॉईन विक्री आहे ते आम्ही का बंद केली आहे, कारण भविष्यात या कॉईनची किंमत आम्हाला 5,000 रुपयापर्यंत घेऊन जायची आहे, जेणेकरून वजीरेक्सवरती हे कॉईन लिस्ट होईल, तुम्ही तिकडे विक्री करा। 1 वर्षापर्यंत तिने फक्त ऑफलाईन विक्री केली। ते म्हणले आमच्याकडे फक्त 10 कोटी कॉईन आहेत, 3 कोटी आम्ही स्वतःसाठी ठेवलेत कंपनीसाठी आणि 7 कोटी कॉईन विक्रीसाठी आहेत। भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे। 1 कॉईन म्हणले तरी एकाला मिळणार नाही, तर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केलं तर भविष्यात तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, असं भूलथापा मारून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून घेतली सर। आणि त्यांचाही रिप्लाय आम्हाला काही मिळत नाही। आम्ही आमच्या मित्रामार्फत त्यांना कॉल लावतो आहे, तर उडवाउडवीची उत्तर देतो, आज देतो, उद्या देतो आहे, गुरुवारपर्यंत भेटू आपण, गुरुवारी तुम्हाला ट्रान्सफर करू, गुरुवारी तुम्हाला पैसे देऊ, असं त्यांचं उत्तर। दर 1 महिन्याला त्यांचं नवीन काहीतरी आम्हाला। साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील किती जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेली? भरपूर जण असतील, त्यांची काउंटिंग नाही। आज नाही तर उद्या त्यांची माहिती बाहेर येतील। जसं आपण ही पुढं जाऊ एक जण बाहेर येतील, कारण भरपूर लोक घाबरत आहेत, नावाला घाबरत आहेत। कोण, आम्ही स्वतः नावाला घाबरत होतो की आम्हाला पुढं काय होणार।